राज ठाकरेंकडून पक्ष संघटनेबद्दल मुंबईच्या शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे, दक्षिण मुंबईच्या उपशहर अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार, मुंबई पश्चिम उपनगराची जबाबदारी कुणाल माईनकर तर मुंबई पूर्व उपनगराची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे। अमित ठाकरेंकडे मनसेच्या सर्व शाखाध्यक्षांची जबाबदारी, याशिवाय बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना मनसेच्या केंद्रीय समितीत स्थान। ठाण्यात मनसेकडून विभाग अध्यक्षांसाठी प्रकाश भोईर, राजू पाटील आणि अन्य महत्त्वाचे नेते, ठाणे महापालिकेतील उपविभाग अध्यक्षांसाठी पुष्कर विचारे, गजानन काळे आणि अन्य पदाधिकारी समन्वयात। मिशन महापालिकेसाठी 2 एप्रिलनंतर पत्रकार परिषद घेऊन प्लॅनिंग सांगू, मनसे नेते संदीप देशपांडेंची माहिती। येणाऱ्या 6 महिन्यात मनसेचं वेगळेपण दिसेल, देशपांडेंचं वक्तव्य। रत्नागिरीत मनसेच्या वैभव खेडेकरांना शिवसैनिकांची साथ, मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर आणि संजय कदम समर्थक यांच्यातल्या मैत्रीपूर्ण जुगलबंदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मुख्यमंत्री फडणवीसांचा कुंभमेळ्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार, एसटीपीचं जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे, या दृष्टीनं आराखडा तयार, फडणवीसांची माहिती। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यूपीप्रमाणे कायदा तयार करणार, मेळा प्राधिकरणाचीही होणार स्थापना, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। कुशावर्त तीर्थाचं पाणी बघून फडणवीसांकडून नाराजी, कुशावर्त तीर्थाचं पाणी स्वच्छ करण्याच्या फडणवीसांकडून सूचना। नागपुरातील संचारबंदी उठवली, गेल्या सोमवारपासून 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी, अखेर 6 दिवसानंतर संचारबंदी पूर्णपणे उठवली। नागपुरात संचारबंदी उठवल्यानंतर पोलिसांचा संवेदनशील भागात रूट मार्च, अग्रेसन चौक, चिटणवीस पार्क आणि शिवाजी चौक, गांधी गेट आणि महाल मार्केट परिसरात रूट मार्च। नागपूर हिंसाचार पूर्वनियोजित होता तर पोलीस काय करत होते, एकनाथ खडसेंचा सवाल। हिंसाचार प्रकरणाचं मालेगाव कनेक्शन असेल तर गृह खात्यानं लक्ष देण्याची गरज, खडसेंचं विधान। अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी घेतली सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबियांची भेट। भोसलेच्या घराबाहेरील साहित्याची जाळपोळ करण्यात आली होती, त्यानंतर मेश्राम भोसले कुटुंबियांच्या भेटाला। खोक्याच्या समर्थनार्थ धाराशिवमध्ये आदिवासी समाज आक्रमक, वन विभागाकडून सतीश भोसलेच्या घरावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तुळजापुरात रास्ता रोको। एका खोक्या भाईचं काय घेऊन बसलात, विधानसभेत सगळेच खोक्या भाई भरलेत म्हणून सगळे विषय बाजूला राहिलेत, राज ठाकरेंचा टोला। काही लोक विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात, भाजप नेते आशिष शेलारांचा राज ठाकरेंना टोला। प्रशांत कोरटकर सारखा चिल्लर माणूस पोलिसांना सापडत नाही, कोरटकरला नेमकं कोणाचं संरक्षण, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा सवाल। अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या, सीबीआयनं दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट, रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींना क्लीन चिट। क्लोजर रिपोर्टला काहीही कायदेशीर व्हॅल्यू नाही, सतीश सालियन यांचे वकील। ओझांची माहिती, सुशांतच्या मृत्यूच्या क्लोजर रिपोर्टचा दिशाच्या केसशी काही संबंध येणार नाही, ओझांचं वक्तव्य। दिशा सालियन आणि सुशांत सिंग या दोघांच्याही आत्महत्याचं संजय राऊतांचं वक्तव्य। भाजपवाले राजकारण करायला मृतांनाही सोडत नाहीत, चांगल्या घरातल्या लोकांवरही चिखलफेक करतायत, राऊतांकडून संताप। सत्तेसाठी लाचार होण्याची जयंत पाटलांची तयारी, आमदार गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल, जयंत पाटील आणि अजित पवारांच्या भेटीवरून पडळकरांची टीका। नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री जाहीर होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांकडेच जिल्ह्याचा चार्ज, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। अहिल्यानगरमधील भाजप आमदारांचा सत्कार सोहळा, यावेळी बोलताना सुजय विखेंनी केली पुनर्वसन करण्याची मागणी, लोकसभेत सुजय विखेंचा निलेश लंकेंनी पराभव केला होता। शिर्डीतील 2 दिवसीय संत साहित्य संमेलनाची सांगता, मंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये कुंभमेळा आढावा बैठक संपन्न, त्र्यंबकेश्वराच्या विकासासाठी निधी कमी पडू न देण्याची ग्वाही।
मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यात अधिकारी आणि नेत्यांची चांगलीच दमछाक. मोजकीच वाहनं पाहणी दौऱ्यावर गेल्यानं विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि त्यांच्या स्टाफला अक्षरशः धावावं लागलं. नाशिकच्या ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. कुंभमेळ्याच्या बैठकीत सर्व पक्षांना बोलवण्यासाठी दिलं निवेदन. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदी शरद पवारांची एकमतानं निवड. शरद पवारांनी मानले संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर. मनोहर गार्डन परिसरात फडणवीसांनी साधला युवा उद्योजकांसोबत संवाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंदिरात पूजा संपन्न. नाशिकमध्ये शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शहीदांना अभिवादन. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलद शर्मा यांचीही उपस्थिती. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बॅनर. बॅनरवर देवाभाऊ असा उल्लेख. भाजप आमदार प्रवीण दरेकरांकडून बॅनरबाजी. मुंबईकरांचा प्रवास आणखी सोपा होणार. पनवेल लोकल आता बोरिवली विरारपर्यंत धावणार. लवकरच अंतिम बैठका घेऊन नवीन रेल्वे प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येणार. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रोला वेग. पर्यावरण मंजुरीसाठी करणार सल्लागाराची नियुक्ती. 45 किलोमीटरचा मेट्रो मार्ग. ठाणे महापालिकेकडून रस्त्यांवर जाळीचं आच्छादन. सिग्नलच्या प्रतीक्षेत असलेल्या चालकांचा होणार उन्हापासून बचाव. मुंबईत 25 मार्चपासून नाले सफाईला सुरुवात होणार. नाले सफाई करताना चित्रीकरण करणं बंधनकारक. मुंबई महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम. 79 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची केली स्वच्छता. मुंबईतील रस्त्यांच्या कामात महाघोटाळा झाल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप. तर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा. आदित्य ठाकरेंचं पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र. मुंबई गोवा महामार्गावर पेणवाशी नाक्याजवळ मोठी वाहतूक कोंडी. वाहनांच्या लांबच लांब रांगा. HSRP नंबर प्लेटसाठी बनावट संकेतस्थळ. सायबर फसवणुकीचा नवा प्रकार उघड. पोलिसात गुन्हा दाखल. मुंबईच्या साकीनाका कुर्ला पवई परिसरात अनधिकृत लॉजिंग विरोधात मनपाची मोठी कारवाई. 13 इमारती केल्या जमीनदोस्त. आणखी 108 अनधिकृत लॉजिंगवर कारवाई. मुंबईतील आदिवासींचं सर्वेक्षण केले जाणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. 15 एप्रिलपासून होणार सर्वेक्षण. अहिल्यानगरच्या अकोलेमध्ये उमेद संस्थेच्या वतीनं आदिवासी महिलांसाठी कळसुआई महोत्सवाचं आयोजन. मंत्री आदिती तटकरेंनी महिलांना केलं मार्गदर्शन. मुंबईतील टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ. 2023च्या तुलनेत 2024मध्ये 10,000 रुग्णांची वाढ झाल्याची माहिती. राज्यात सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर पनवेल शहराचा. वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात मूलभूत सुविधांची वानवा होऊ नये यासाठी पनवेल महानगरपालिकेकडून नियोजनावर विशेष भर. पुण्यात फेब्रुवारी महिन्यात 19,000 घरांची विक्री. नागरिकांचा कल परवडणाऱ्या घरांकडे असल्याचं स्पष्ट. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये गवत लागवडीसाठी 80 लाखांचा निधी मंजूर. महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून निधीला मंजुरी. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य गवत प्रजाती निवडून त्याचा अहवाल पालिकेला सादर करावा. पालिकेचे निर्देश. मोबाईलवर मॅच बघत बस चालवणारा खासगी बस चालक बडतर्फ. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून निर्देश. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट. एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर. मुंबई गोवा महामार्गावर भोसरीघाटात तिहेरी अपघात. कंटेनर टेम्पो आणि कार चालकाचा तिहेरी अपघात. ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला. कराडमधील भिदा चौकात ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 2 दुचाकींचं नुकसान. अपघातानंतर ट्रक चालक फरार. वाशिममध्ये ट्रॅव्हल्सची कारला धडक. धडकेत 3 प्रवासी गंभीर जखमी. ट्रॅव्हल्स चालक अपघातानंतर फरार.
रायगडच्या श्रीवर्धन म्हसाळा महामार्गावर चारचाकीनं घेतला अचानक पेट, वाढत्या उष्णतेमुळे आग लागल्याची माहिती. रत्नागिरीच्या खेडमधील धनगर वस्तीत भीषण वणव्यात घराचं मोठं नुकसान, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रात एक पर्यटक महिला बुडाली, पाण्याचा अंदाज न आल्यानं महिला पाण्यात बुडाल्याची माहिती. रायगड किल्ल्यावरची वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्र, इतिहासात कुठेही वाघ्या कुत्र्याचा संदर्भ नसल्यानं समाधी हटवण्याची मागणी. सांगलीत शक्तीपीठ महामार्गाबद्दल शेतात भगवे झेंडे फडकवत सरकारचा शेतकऱ्यांकडून निषेध, शासनाच्या धोरणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शेतकऱ्यांनी दिली फाशी. तिसऱ्या दिवशी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन, मंत्री भरत गोगावलेंच्या मध्यस्थीनं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय, सरकार दिव्यांग बांधवांसाठी सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेईल, गोगावलेंचं कडूंना आश्वासन. सोलापूरमधील माढात शेतीच्या वादातून शेतकऱ्याची हत्या, संशयित आरोपीच्या अटकेसाठी पीडिताच्या कुटुंबियांचं माढा पोलीस ठाण्यासमोर 2 तासाहून अधिक काळ आंदोलन. सातारच्या कराडमधील सुपने गावात हंडा मोर्चा, गावात जलजीवन योजनेसाठी 1,98,00,000 खर्चून देखील पाणी मिळत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. धाराशिव जिल्ह्यातील 170 मराठा आंदोलकांवरचे गुन्हे निकाली, 13 प्रकारच्या गुन्ह्यातून मराठा आंदोलकांची निर्दोष मुक्तता. रत्नागिरीत भारतीय बौद्ध महासभेचं आयोजन, सभेपूर्वी भव्य रॅलीचं आयोजन, बौद्ध बांधवांचा मोठ्या संख्येनं सहभाग. पाणी फाउंडेशनचं काम आता संपूर्ण महाराष्ट्रात चालणार, आमिर खान यांच्याकडून घोषणा, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या उपक्रमाचा शुभारंभ. छत्रपती महाराणी ताराबाई साहेबांच्या समाधीचं संवर्धन करा, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीवरून शिवसेनेचे 2 आमदार आमनेसामने, कोल्हापूर उत्तर आमचे आमदार राजे क्षीरसागर यांचं समर्थन, तर करवीरचे आमदार चंद्रदीप नरकेंचा विरोध. तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता, अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे. लातूरच्या शिरूर अंतपाळ तालुक्यातील महावितरणच्या 5 उपकेंद्राकडून 12 लाखांच्या अकृषी कराची थकबाकी, तहसीलकडून महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाला सील. गोंदियाच्या आमगावमधील विद्युत केंद्राच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यानं विद्युत पुरवठा खंडित, लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्राच्या नूतनीकरणाचं काम रखडलं, काम तात्काळ सुरू करण्याची मागणी. मालेगावच्या चणकापूर धरणातून सोडलेलं आवर्तनाचं पाणी मालेगावात पोहोचलं, गिरणा नदीवरील कोल्हापूर टाईप बंधारा तुडुंब भरल्यानं नदीकाठावरील 15 गावांचा पिण्याचा प्रश्न मिटला. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांकडे धरणग्रस्तांची मागणी, वांग मराठवाडी इथल्या अनेक सुविधांचा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. कोकणातील स्थानिक बाजारपेठेत हापूस दाखल, हापूसचे दर मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, हापूसचा दर डझनाला 1200 ते 1500च्या घरात. कांद्यावरचं निर्यात शुल्क हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं सदाभाऊ खोत यांच्याकडून स्वागत, इथून पुढे कांद्यावर निर्यात शुल्क लावू नये, खोतांची मागणी. लाल मिरचीच्या भावात घसरण, एपीएमसीमध्ये लाल मिरचीची आवक वाढल्यानं भावात घसरण झाल्याची माहिती. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण, मुख्य फरार आरोपी अविनाश धोडीची मालमत्ता जप्त करण्यासाठी पालघर पोलिसांकडून हालचाली. बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे महिला गंभीर, गर्भपाताच्या गोळ्या दिल्यानं अतिरक्तस्राव, डॉक्टर शंकर कुंभार विरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील आंतरराष्ट्रीय मेफेड्रोन प्रकरणाचा सूत्रधार संदीप धुनिया व्हिएतनाममध्ये असल्याच्या चर्चा. पुणे जिल्ह्यातील कुरकुममधून 400 कोटी रुपयांची मेफेड्रोनची तस्करी लंडनमध्ये केल्याच्या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी. पुण्यात तरुणाकडून विचित्र प्रकार, स्वच्छतागृहात लघुशंका करणाऱ्याचा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल. पुण्यातील कोथरूड भागातला धक्कादायक प्रकार. अकोल्यात सायकलच्या दुकानातून 1,15,00,000ची रोख रक्कम जप्त, रक्कम हवालाची असल्याची शक्यता. चेंबूरच्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर कंपनीमधून 62 कोऱ्या चेकची चोरी, मात्र कंपनी प्रशासनाच्या सावध भूमिकेमुळे चोराला पैसे काढणं अशक्य.
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी एक आरोपी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. आरोपी राजीव पांडेला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. पुण्यात घरफोडी आणि वाहन चोरी करणारी बारक्या टोळी गजाड. पोलिसांनी 5 जणांना अटक केली. नंदुरबार जिल्हा परिषद शाळेची भिंत अचानक कोसळली. घटना पहाटे घडल्यानं मोठा धोका टळला. भंडाऱ्याच्या साकोलीत मोनो ॲग्रो इंडस्ट्रीजच्या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्यानं 12 कोंबड्या केल्या फस्त. रायगडमध्ये 80 वर्षीय व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. रायगडच्या गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. आरोपी हमजा यासीन दाभिळकर पोलिसांच्या ताब्यात. कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती अनिवार्य. समिती स्थापन न करणाऱ्या संस्थांना 50,000चा दंड. अजित पवारांकडून मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा. नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत शेरोशायरी करत दिल्या शुभेच्छा. फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचातर्फे मनमाडच्या उस्मानिया चौकात रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सामाजिक सलोखा जपण्याचं आवाहन. सांगलीच्या मिरजेत हिंदू मुस्लिम युवा मंचातर्फे रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन. इफ्तार पार्टीला विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांची उपस्थिती. न्यायपालिका स्वतंत्र असल्याशिवाय लोकशाही बळकट होणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचं महत्त्वपूर्ण मत. दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश DK उपाध्याय यांना यशवंत वर्मांकडे कोणत्याच खटल्याचं काम देऊ नका. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे आदेश. गोव्यात शिमगो महोत्सवाचं भव्य आयोजन. 29 मार्चपर्यंत महोत्सव. पारंपरिक वेशभूषेसह लोकनृत्यांचीही मेजवानी. मेवाडच्या सावलिया मंदिरात आज 7व्या दिवशीही देणग्यांची मोजणी सुरूच. आतापर्यंत सुमारे 35 कोटींची रक्कम मोजण्यात आली. बंगळुरूमध्ये एका उत्सवादरम्यान 100 फूट उंच रथ गर्दीवर कोसळला. दुर्घटनेत एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर छावा चित्रपट आता OTTवरचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज. 11 एप्रिलला नेटफ्लिक्सवर छावा. IPLच्या 18व्या हंगामात शतक करणारा ईशान किशन पहिला खेळाडू. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात 6 षटकार आणि 11 चौकार ठोकत केल्या 106 धावा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.